राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। नमो शेतकरी योजनेची हप्त्याची अनेक शेतकरी आतुरतेने वाट बघत होते। त्या सर्व शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आता आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक बैठक पार पडली। बैठक पार पडल्यानंतर त्यांनी पत्रकार माध्यमाशी संवाद साधताना त्यांनी सर्वात मोठी बातमी आता समोर आलेली आहे। अनेक दिवसापासून नमो शेतकरीचा योजनेचा 7वा हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार, अशा अनेक बातम्या अशा सोशल मीडियावरती, युट्यूब चॅनलवरती, नंतर विविध टीव्ही चॅनलवरती येत होत्या। त्यावरती पत्रकारांनी एक मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला, नेमकं नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येणार? तुम्ही नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी सोडणार आहे? कारण शेतकऱ्यांना अत्यंत 2000 हप्त्याची गरज होती, पैशाची गरज आहे। त्यामुळे 2000 रुपयाचा नमोचा हप्ता नेमका तुम्ही कधी सोडणार आहे याची शेतकरी अनेक दिवस आतुरतेने वाट बघत आहेत। त्यामुळे आता नेमका 7वा हप्ता कधी मिळणार आहे यावर मुख्यमंत्र्यांनी देखील उत्तर दिलं। तर यावर उत्तर काय दिलं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्व शेतकऱ्याचे लक्ष लागले होते की मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता खरोखर त्या ठिकाणी कधी येणार याची तारीख तुम्हाला सांगितली आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी तुम्हाला कधी मिळणार, आता कोणत्या शेतकऱ्यांना हा नेमका मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही याची सविस्तर माहिती आताच पत्रकार माध्यमाशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी देण्यात आलेले आहेत। तुम्हाला आता कोणताही दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज नाही। तुम्हाला याच व्हिडिओमध्ये आता व्यवस्थितपणे इथे समजणार आहे की नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता याचे 2000 रुपये नेमकं तुम्हाला कधी मिळणार आहेत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता खरोखर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये हवे असतील तर पण तो नेमकं कोणत्या तारखेला मिळणार आहेत, कोणाकोणाला या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे, तसेच कोणकोणत्या शेतकऱ्यांना नमोचे 2000 रुपये मिळणार नाहीत। मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्यांसाठी स्पष्ट सांगितले की पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा झाल्यानंतर 9 ते 10 दिवसानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील 7वा हप्ता देखील बँकेच्या खात्यावरती जमा होईल। अशा प्रकारच्या बातम्या या ठिकाणी आता सोशल मीडियावरचं पसरल्याचं तुम्हाला पाहायला देखील मिळालं असेल। अनेक दिवसापासून तुम्ही पण व्हिडिओ पाहिले असणार। अनेक जण सांगत होते की नमोचा हप्ता आज जमा होईल, उद्या जमा होईल, पण तरी पण देखील बैलपोळ्याला देखील हप्ता जमा होईल, परंतु अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याची तारीखच सांगून टाकली आहे। त्यामुळे तुम्ही जर नमो शेतकरी योजनेची वाट बघत असाल, फिक्स कोणत्या तारखेला हा हप्ता मिळणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही, तसेच कोणाकोणाला खरोखर हप्ता मिळणार आहे हे तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी आता बघायचं आहे। पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जमा होऊन बरेच दिवस आता 1 महिन्याच्या वरती गेले। मग आता अनेक दिवस झाले शेतकरी वाट बघले की त्यांच्या खात्यावरती शेतकरीचे 2000 रुपये म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या ठिकाणी कधी जमा होणार आहेत। आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असणार। आज पैसे थोड्याच वेळावर जमा होतील, 2000 रुपये जमा होतील, बैलपोळ्याला जमा होतील, 15 ऑगस्टला जमा होतील, अशा प्रकारच्या अनेक बातम्या पसरल्याने आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, अनेक दिवसापासून शेतकरी यामधून अपात्र करणार असल्याचे देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। शेतकऱ्याची विचारणा होत होती की त्या ठिकाणी आता 7वा हप्ता कधी मिळणार। वारंवार त्यांना शेतकऱ्याला देखील म्हणजे सरकारला देखील जाब विचारला जात होता, या ठिकाणी नेमका हप्ता कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्याचे लक्ष लागून बसले होते। मात्र आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याची प्रतीक्षा आता संपवण्यात आलेली आहे। ते म्हणजे सरकारच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेचा 7व्या हप्त्याचे वितरण करण्यास या ठिकाणी आता मंजुरी देण्यात आलेली आहे बघा। परंतु शेतकरी मित्रांनो, एक वाईट बातमी देखील तुमच्यासाठी आहे, ते म्हणजे शेतकऱ्याची 4 ते 5 प्रकारच्या शेतकऱ्याची यामधून कसून चौकशी करून त्यांना अपात्र देखील करण्यात येणार आहे। कारण अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने आतापर्यंत त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 6 हप्ते घेतलेले असल्याचे आता सरकारच्या लक्षात आलेले आहे। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र सुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे बघा। नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी आता तुम्हाला जमा केला जाणार आहेत। या संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळं यावरती तर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण कव्हर करणार आहोत।
साधारण आपल्या राज्यातील 78 लाख शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता या ठिकाणी आता जमा केला जाणार आहे। आता सर्वात महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी आपण 2 मिनिटाच्या आतमध्येच पाहणार आहोत, त्यामुळे लक्ष देऊन हा व्हिडिओ 4 ते 5 महिन्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची आता प्रतीक्षा अखेर या ठिकाणी संपलेली आहे। नमो योजनेच्या 7व्या हप्त्याची प्रतीक्षा अनेक दिवस शेतकरी करत होते। आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल असे शेतकरी वाट बघत होते। त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचा हप्ता त्या ठिकाणी 2 ऑगस्टला जमा झाला, परंतु अद्याप त्या ठिकाणी तारखावर तारखा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येईल, उद्या येईल अशा तारखावर तारखा देखील येत होत्या। त्यामुळे आजपर्यंत हप्ता देखील जमा झालेला नाही, त्यामुळे अनेक शेतकरी नाराज होते। यावरच मुख्यमंत्र्यांनी आता नमो शेतकरी योजनेची तारीख या ठिकाणी जाहीर केल्याचं देखील पाहायला मिळतंय। आता काय होतंय, नमो शेतकरी योजनेची जी शेतकरीची आर्थिक मदत आहे ती शेतकऱ्यांना गरज आहे। काहींना पीक विमा मिळाला तर काहींना पीक विम्याचा हप्ता देखील मिळाला, परंतु नमो शेतकरी योजनेचे पैसे हे हक्काचे पैसे आहेत। राज्य सरकारकडून आता त्या ठिकाणी 4 महिन्यापासून एकदा पाहायला गेलं तर 2000 रुपये दिले जातात। याची सर्व शेतकरी वाट पाहत होते, कारण पाहायला गेलं तर आता खरीप हंगामाचा म्हणजे खरीप हंगामाचा काढणीचे दिवस आहेत, त्यामुळे अनेक कामगारांचे त्यांना पगार देखील करायचे आहेत। त्यामुळे त्यांना थोडीफार मदत म्हणून अनेक शेतकरी नमो योजनेची वाट देखील पाहत आहेत। याची दखल आता मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी घेतलेली आहे। याची तारीख आता या ठिकाणी जाहीर केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आधी जर नमो शेतकरी योजनेचे तुम्ही जर 6 हप्ते घेतले असतील तर तुम्ही या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन पाहायचं आहे। बघा, कृषी मंत्र्याच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आले आहे। शेतकरी सध्या सरकारची देखील तीव्र नाराजी व्यक्त करत आहे, कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की 2000चा हप्ता, पीएमचा 2000चा हप्ता टोटल 4000 रुपये बँकेच्या खात्यावरती येणार, परंतु शेतकऱ्यांना फक्त 2000 रुपये दिले आणि शेतकरी म्हणायला लागलेत की आमचं 2000 रुपये हक्काचे अजून कुठे गेले, तर आमच्या तर खात्यावरती फक्त 2000 रुपये आले। मग सरकारने असे काय केले? पण सरकारने आता याबद्दल देखील स्पष्टीकरण दिलंय। कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाचे अपडेट देखील त्यांनी सांगितले। आता बघा, तुम्हाला जर माहितीच असेल, प्रत्येक घरामध्ये ठिकाणी या महिला आहेत आणि त्या ठिकाणी त्या महिला लाडक्या बहीण योजनेचा त्या हप्ता महिन्याला 1500 रुपये घेतात। त्यामुळे बरोबर केंद्र सरकारने 2 ऑगस्ट रोजी आता पीएम किसान योजनेचा लाभ सोडला। त्या ठिकाणी मुख्यमंत्री पण त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये सोडणार होते, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक लाडक्या बहिणींना 1500 रुपये सरकार देत असतं। त्यामुळेच आता सरकारच्या तिजोरीवर बोजा बसला, म्हणजे त्या ठिकाणी सरकारवर भार पडला। त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपये पाठवले आणि शेतकऱ्यासाठी जो निधी जमा होता तो निधी जमा योजनेचा त्या ठिकाणी थोडासा म्हणजे लाडक्या बहिणी योजनेसाठी यूज केला। म्हणजे त्यामुळे नमो शेतकरी योजनेसाठी त्यासाठी शेतकऱ्यांना निधी देण्यासाठी सरकारकडे निधी उपलब्ध नव्हता। त्यामुळं नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता म्हणजेच 2000 रुपये पुढच्या म्हणजे त्याची तरतूद आता सरकारला करावी लागणार होते। त्यामुळं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यामध्ये बैठक पार पडली आणि बैठक पार पडल्यानंतर त्यांनी पाहायला गेलं तर म्हणजे केंद्राकडून नरेंद्र मोदी सरकारकडून निधी उपलब्ध करून नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये खरीप हंगामासाठी तुमच्या शेती पिकाच्या काढणीसाठी नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरच जमा केले जाईल, अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। तुम्हाला महत्त्वाची काही कामे देखील आता सरकारने करायला सांगितलेत। तुम्हाला आठवतंय का, सरकारने आता फार्मर आयडी कार्ड तुम्हाला काढायला सांगितलेत। तुम्ही फार्मर आयडी कार्ड नसेल तर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जवळपास सोडले जाणार आहेत, अशी माहिती देखील आता सरकारने सांगितले जाते। आता यामध्ये 4 प्रकारचे शेतकरी आहेत, ते तुम्हाला अपात्र देखील केले जाणार आहेत। ते कोणते 4 प्रकारचे शेतकरी आहेत तुम्हाला आता मी लगेच सांगणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याची तारीख देखील जाहीर केली। तारीख तर सांगणारच आहे, परंतु त्याआधी महत्त्वाचं तुम्हाला सांगतो कोणते 4 प्रकारचे शेतकरी अपात्र केले जाणार आहेत। बघा, सरकारनं असं सांगितलं की आम्ही सर्व शेतकऱ्याचा उत्पन्नाचा दाखला चेक करणार आहोत। ज्या शेतकऱ्याचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती गेलं असेल त्या शेतकऱ्यांना हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे, कारण सरकारच्या माध्यमातून असं पण सांगितलं आलंय की 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न ज्या शेतकऱ्याचं आहे, ज्या नागरिकाचं आहे, ज्यांना कोणत्याही योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही, अशी माहिती देखील स्पष्टपणे सरकारने सांगितले। तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ भेटेल, परंतु नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही तुम्हाला अडचणीचा सामना देखील करावा लागणार आहे। तुम्हाला 2.5 लाखाच्या वरती जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा वाट पाहण्यासाठी तुम्हाला प्राधान्य नाही,
आता बघा, राज्यातील 78 लाख शेतकऱ्याच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता सोडणार असल्याची सगळ्यात माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली आहे. तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेची आतुरतेने वाट बघत असाल. आता काही शेतकऱ्यासाठी आता मुख्यमंत्रीची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली. आता बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही माध्यमातून वार्षिक तुम्हाला 6,000 प्लस 6,000 म्हणजेच केंद्र सरकारचे 6,000 रुपये म्हणजेच मोदी सरकारचे, त्या ठिकाणी राज्य सरकारचे म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारचे 6,000 रुपये, असे टोटल तुम्हाला वार्षिक 12,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येत असतात. म्हणजे प्रत्येक 4 महिन्यातून एकदा टोटल 4,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती तुम्हाला जमा झाल्याचा SMS देखील येत असतो. परंतु आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्य सरकारने फक्त 2,000 रुपये त्या ठिकाणी आता मागच्या वेळी सोडले. म्हणजे 2 ऑगस्टला त्या ठिकाणी पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये सोडले. परंतु राज्य सरकारने मात्र या ठिकाणी 2,000 रुपये सोडले नसल्याची मोठी तक्रार आता कृषी विभागाच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांनी केलेली होती. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो हप्ता आहे जो मागच्या वेळी थटलेला होता, त्यामध्ये ज्या शेतकऱ्याचं खातं त्या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल तर त्या शेतकऱ्यांनी कान देऊन ऐकायचं आहे. कारण या ठिकाणी या बँकेमध्ये अनेक वेळा या हप्त्यात थटलेला होता. कारण देखील सरकारकडून जर हप्ता सोडला तर तुम्हाला या बँकेमध्ये येण्यासाठी प्रॉब्लेम असतो. तो म्हणजे अनेक शेतकऱ्यांचं त्यांचं आधार कार्ड जे आहे ते बँकेला जोडलेलं नसतं. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांनी चुका देखील केलेल्या आहेत. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आधार कार्ड आहे ते आधार कार्ड अपडेट देखील केलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं काय झाले की त्यांचे पूर्ण नाव आहेत, आधार कार्डवरती पूर्ण नाव, जन्माच्या दाखल्यावरती पूर्ण नाव ते त्या ठिकाणी दिलेलं नाही. म्हणजे आधार कार्डवरती फक्त एकेरी भाषेत, म्हणजे असं उदाहरण घ्यायचं झालं तर बघा, फक्त म्हणजे संतोष हे एकरी नाव आहे आणि आधार कार्डवरती फक्त एकरी नाव आहे. त्या ठिकाणी आता असं पाहायला मिळतं की त्यामुळे एकरी भाषेत आधार कार्डवरती त्या ठिकाणी नाव आहे आणि जन्माच्या दाखल्यावरती पूर्ण नाव आहे. मग काय सरकारने सांगितले, जी तुमच्या कागदपत्राची तपासणी आहे ती आता मशीनद्वारे चेक केली जाणार आहे. तुमची कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे. मग तुमच्या आधार कार्डवरती तुमच्या एकरी भाषेत नाव असेल आणि तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती पूर्ण नाव असेल तर अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता इथून पुढे कोणत्याही या ठिकाणी दिला जाणार नाही, अशी माहिती देखील आता सरकारने सांगण्यात आलेली आहे. तुमच्या नावामध्ये जरा तर मिस्टेक आढळली तर अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता स्पष्ट करण्यात आले आणि त्यामुळे सर्वांना एक तातडीची सूचना देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले. ते म्हणजे तुमच्या आधार कार्डवरती तुम्हाला पूर्ण नाव असलं पाहिजे. जन्माच्या म्हणजे जसं तुमच्या जन्माच्या दाखल्यावर तुमचं पूर्ण नाव आहे, वडीलच्या नावानंतर त्यानंतर आडनाव जशा प्रकारे नाव आहे तशाच प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी आधार कार्डवरती नाव असायला पाहिजे, असं देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घ्या, अशा सरकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. आता पाठीमागचं सरकारने देखील अनेकांनी फार्मर आयडी कार्ड काढायला सांगितलं होतं सरकारनं. अनेकांनी फार्मर आयडी देखील काढलेलं आहे. परंतु फार्मर आयडी कार्ड चुकीच्या पद्धतीने काढल्यामुळे काही शेतकऱ्याचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या वरती आहे. 5 लाख 10 लाख अशा प्रकारे उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी फार्मर आयडी कार्ड काढले. मग अशा अनेक शेतकऱ्यांचं चेकिंग करून त्यामध्ये वगळून मगच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी 2,000 रुपये दिले जाणार आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की हप्ता कधी मिळणार, मग सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुम्हाला आठवत असेल नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोण म्हणत होते की बैलपोळ्याला मिळणार, कोण म्हणत होते की त्या ठिकाणी 15 ऑगस्टला मिळणार, परंतु अद्याप शेतकऱ्याच्या खात्यावरती हा हप्ता जमा झालेला नाही. परंतु सरकारच्या माध्यमातून सूत्राकडून महत्त्वाची अपडेट अशी आली की ती म्हणजे तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट रोजी या 2 तारखापैकी 1 तारखेला तुम्हाला नमोचा 7वा हप्ता येण्याची शक्यता सूत्राने वर्तवलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हा हप्ता लवकर जमा होईल. आधार कार्डला बँक खातं नक्की लिंक करून ठेवा, आधार कार्ड अपडेट करून ठेवा. तसेच महत्त्वाचं म्हणजे तुमची बँक स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र बँक असेल, नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या बँका असतील जेणेकरून त्यावर सरकारवर सर्व्हर डाऊन असतो, त्यामुळे सर्व्हर पैसे जमा होण्यासाठी थोडीशी लेट होतो. त्यामुळं आता असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला योजनेबद्दल अशी माहिती पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलवर तर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.